नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कच्चे बटाटे आणि गव्हाच्या पिठापासून मस्त असा झटपट नाश्ता बनवूया. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतले, सोलून घ्यायचेत आणि आता हे किसून घ्यायचेत. इथे आता दोन्ही बटाटे मी किसून घेतलेत. यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. यानंतर अर्धा कप यामध्ये मी रवा घातला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला 1 कप पाणी यामध्ये मी घातलं आणि आणखी 1 कप असं 2 कप इथे पाणी घातलं. मिक्स करून घेऊया. हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घातले आहेत. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता किंवा हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कढीपत्ता घातला आहे बारीक चिरून. इथे आता मी 1 चमचा सफेद तीळ घातलेत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर इथे 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. दही असेल तुमच्याकडे तर 2 चमचे इथे दही घातलं तरी चालेल. हे आता सगळं छान मिक्स करून घेऊया. हे मी मिक्स करून घेतलं. हे खूपच घट्ट आहे तर इथे मी आणखी 1 कप यामध्ये पाणी घातलं. तर सुरुवातीला आपण 2 कप पाणी घातलं आणि आता 1 कप असं आतापर्यंत मी यामध्ये 3 कप पाणी घातलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे असं सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. यामध्ये आपण रवा घातला आहे, तो छान फुलेल तोपर्यंत. आता याबरोबर खाण्यासाठी आपण एक मस्त अशी चटणी तयार करूया. तर चटणीसाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे ओलं खोबरं घेतलं आहे. 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे. यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे. आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. चटणी जेवढी तिखट हवी त्या प्रमाणात घाला. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि आता आंबटपणासाठी यामध्ये मी दही घालते. 1 चमचा मी इथे दही घातलं. तुम्ही लिंबाचा रस किंवा थोडीशी चिंचसुद्धा घालू शकता. आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर ही चटणी मी वाटून घेतली. बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवरती फोडणी घालूया. तर फोडणीसाठी इथे 1 चमचा तेल मी गरम करून घेतलं आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यावरती इथे कढीपत्त्याची पानं घातलेत. यानंतर 1 लाल मिरची तुकडे करून घातले. आता ही तयार फोडणी चटणीवरती घालायची आहे. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे, जी आपल्या रेसिपीबरोबर खूपच मस्त लागेल. आता हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हे पहा, आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि अगदी परफेक्ट आहे. आता याचे आपण डोसे बनवणार आहोत. तर प्रत्येक डोसा बनवण्याच्या आधी हे पीठ असं तळापासून ढवळून घ्यायचं आहे आणि असा कप किंवा एखादी मोठी वाटी घ्यायची हा डोसा पसरवण्यासाठी. तर आता आपण डोसे तयार करूया. तर इथे मी तवा अगदी मस्त असा गरम करून घेतला आहे. तवा छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि थोडंसं वरून असं हे पीठ घालायचं आहे. आधी कडेने आणि मग सेंटरला असं पसरवून घ्यायचं. थोडंसं वरून टाकल्यामुळे डोस्याला जाळी छान येते. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. तर आता पाहू शकता वरची बाजू ड्राय झाली आहे.
वरून ड्राय झाल्यानंतर तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं. इथे मी तेल लावते. मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता तवा असा फिरवून सगळीकडून हा आपण एकसारखा भाजून घेऊया. यामुळे सगळीकडे एकसारखा रंग येईल आणि सगळीकडून डोसा छान कुरकुरीत होईल. तर इथे असा सगळीकडून मी हा छान भाजून घेतला डोसा. तर इथे पहा, हा डोसा उलटायची गरज नाही आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी इथे पहा मी उलटला आहे. रंग पाहू शकता किती मस्त आला आहे डोस्याला. हा आता आपण काढून घेऊया. तर हा डोसा आपला तयार आहे. चटणीबरोबर इथे मी हा डोसा सर्व केला आहे. तर हे आपले सॉफ्ट असे डोसे तयार होतात. तुम्हाला जर कुरकुरीत डोसा हवा असेल तर याच पिठामध्ये आपण तांदळाचं पीठ घालून कुरकुरीत डोसा तयार करू शकतो. तर या पिठामध्ये आता मी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे. मिक्स करून घेऊया. तर असं छान मी एकजीव करून घेतलं. आता यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते. डोशाचं पीठ पातळ असेल तरच आपला हा डोसा कुरकुरीत होईल. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि थोडंसं वरून असं हे पीठ आपल्याला तव्यावर घालायचं आहे. आधी कडेने घालायचं आणि मग सेंटरला घालायचं. तर तुम्हाला जसा डोसा हवा असेल तसा तुम्ही बनवू शकता. सॉफ्ट किंवा कुरकुरीत असा कोणत्याही पद्धतीने तुम्ही डोसा बनवू शकता. वरची बाजू ड्राय होईपर्यंत डोसा आपण भाजून घेऊ आणि मग वरून तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतलं मी. आता सगळीकडून एकसारखा भाजून घेते. पाहू शकता वरून सुद्धा याचा ब्राऊन रंग दिसतोय. तर मस्त कुरकुरीत असा हा डोसा आपला तयार झाला आहे. तर सॉफ्ट किंवा कुरकुरीत दोन्ही पद्धतीने तुम्ही डोसे बनवू शकता. इथे मी चटणीबरोबर हे डोसे सर्व केलेत. आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.